माझ्या बहिणीला असं वाटतंय की मी इकडे पहिल्यांदा येऊन गेलेली आहे. आता तिलाच माहिती कधी तिचा पूर्वीचा काय जन्म वगैरे झाला असेल, ते इकडे आली असेल काय येऊन गेली असेल. ही म्युझियमची बॅक साईड आहे. आता आम्ही सध्याच्याला म्युझियममध्ये जाऊन आलेलो आहे. म्युझियममध्ये पण तुम्ही बघितलं असेल खूप छान छान नजारे बघायला भेटलेत. आता काय ठिकाणी आम्हाला व्हिडिओ काढायला मनाई केली, तिकडं मी फोटो वगैरे क्लिक केलेले आहेत. हा इकडचा हा पूर्ण प्लेस आहे हा सगळा. आमचे बाबू आणि आमचा रुसली बाबू, आमची रुसली वाटतं. बाबू काय आला बाबू? हा बाबू काय पाहिजे तिला? हा डुब्या बाबू काय? का कट्टी घेतली तू? चल या. नाही ये चल लवकर चल आत्तू आली. चला. आता हे गोल कुंभज याबद्दल हे थोडीशी माहिती दिलेली आहे. हे पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवतो आहे. ज्यांना वाचायचं त्यांनी व्हिडिओ पॉज करून वाचा. आता आम्ही आतमध्ये एंट्री करतोय आता. चला चल ताई. आमची ताई पण थकली चालून. थकलीस का तू? चले कसाचा व्हिडिओ. चल नानो. काय अरे बाबू आमच्या अजून रुसले. बाबूचा आमचा रुसू गेला ना अजून. हो बाबू. आता हे गोल घुमट आहे. आता याच्यामध्ये आम्ही एंट्री करणार आहे. हे पण एवढं उंच आणि एवढं उंच बांधले. किती वर्षामध्ये बांधलं असेल काय मला तर काय बेसिक आयडिया नाही. पण हे किती मजले आहेत? हे आहे 1 मजला, 2, 3, 4, 5, 6, 7 मजले. 7 मजल्यांचा मिनार आहे हा. आणि त्याच्यावर हा गोल घुमट आहे. हा दरवाजा भला मोठा, एवढा मोठा दरवाजा आहे. आणि या दरवाजाच्या अलीकडे ह्या माझ्या अंदाजा बेसिक हा एक इकडचा तलाव असेल एक. त्यावेळी यांचा वापर कशासाठी करत असेल हे काय मला काय आयडिया नाही. मठच्या बाजूला ही अजून एक मिनार आहे. ही कोणाची मिनार आहे काय मला काय आयडिया नाही. पण छान आहे. मी पण आता इथं पहिल्यांदा आलो. याच्यावर बघा हे बारीक नक्षीकाम केलेलं आहे. तर त्यावेळी एवढ्या उंचावर बारीक नक्षीकाम करणे म्हणजे खूप चॅलेंजिंग होतं एक सगळं. आता मी या बरोबर मिनाराच्या खाली उभा आहे. तर मी खालच्या बाजूनी तुम्हाला मी सगळं इकडचं जे नक्षीकाम केलेलं आहे, जे एवढ्या उंचावर यांनी जे बांधकाम केलेलं आहे याचा एक नमुना तुम्हाला मी दाखवतोय. तर तुम्ही पण हे बघून तुम्हाला पण आश्चर्य वाटलं असेल की 1700 शतकाच्या वेळी एवढं बांधकाम करणे म्हणजे खूपच चॅलेंजिंग होतं. कसं काय एवढं यांनी केलं त्यांनाच माहिती. माझ्या बहिणीला असं वाटतंय की मी इकडे पहिल्यांदा येऊन गेलेली आहे. आता तिलाच माहिती कधी तिचा पूर्वीचा काय जन्म वगैरे झाला असेल, ते इकडे आली असेल काय येऊन गेली असेल. तिला माहिती. आता मला जर काय आठवत ती बोलते हा गुलबर्ग्याला गेलेलो आपण. चिकू तुझं काय मत आहे? मावशी बोलते तुझी की इकडे मी पहिले येऊन गेलेली आहे. आमची कू आणि राधा हरवलेली कुठे काय भेटत नाही. आई बसली आहे तिकडे. अरे पहिलं ते तलाव वगैरे ते बघा. हे भेटले ते बघा भेटले. भाऊजी आले. हे 2-3 जण आमचे हरवलेले ते पण आता भेटले आहेत. आम्ही या गोल घुमटमध्ये आम्ही एंट्रन्स करतोय आम्ही आता ही आतमधली एंट्री आहे पूर्ण. आता आतमध्ये बरेच काळोख आहे त्यामुळे तुम्हाला दिसेल काय शक्यता कमी आहे. हा दरवाजा त्यावेळीचा हा भरपूर वर्ष जुना दरवाजा आहे हा. तुम्ही बघू शकता हा दरवाजा किती जुना आहे. त्याच्यावर पण नक्षीकाम वगैरे केलेलं आहे. हा आतमधला गोल घुमट हा.
हा भला प्रचंड मोठा गोल घुमट आहे. आता इकडे एक सुद्धा पिलर नाही आहे, तरी सुद्धा हे काम अजूनपर्यंत टिकलंय ना. इथून एक पाण्याचा ठेम आहे. हे मोहम्मद आदिलशाह यांची फॅमिलीची पूर्ण कबर आहे, तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली इकडे व्हिडिओ काढायला देत नाही, पण आम्ही तरी सुद्धा थोडासा प्रयत्न करतोय. आणि इथे असं बोलतात की कुठेही ओरडा आवाज तुम्हाला सगळीकडे ऐकू येणार, त्यामुळे इकडे लोकांचा कर्कश आवाज पण खूप जास्त आहे. वरच्या बाजूला जातोय आम्ही आता. हे पूर्ण 7 मंजिल आहे, हे सगळे आम्ही चढणार आहे 7. हे वरून मी तुम्हाला वरून पण तुम्हाला नजर दाखवल कसं आहे ते. हे वरून जायची एंट्री आहे. इथं काळोख आहे बराच. इकडे आता काही दिसत तर नाही. सोनी बाबूला उचलून घे, बाबूला उचलून घे. बघा इथं किती काळोख आहे. इकडे वर आहे. सानवी आमची पहिलीच वर पोहोचलेली आहे. इकडे वर जाण्यासाठी पण गर्दी आहे. हा बाहेरचा एंट्रन्स आहे. इकडनं हे सगळं असं दिसतंय. हा आता सध्याला आम्ही जो आलो आहे हे पहिल्या मजल्यावर आहे. आता आम्ही 7 माळे चढलेलो आहे वर. वरून हा असा पूर्ण सीन दिसतो सगळा. हे जे राखीव काम आहे, हे घुमट आहे, त्याच्यावर बसलेला हा पोपट उडून गेला. हे पूर्ण इथून सिटी सगळी दिसते. हे तुम्ही बघत असाल, ऑल ओव्हर सगळी सिटी दिसते. हा जो आता आम्ही गेलेलो जे म्युझियम ते हे आहे. हे पूर्ण ते त्याचं गार्डन वगैरे सगळे. हो ना, आता हे डेव्हलप झालं आहे. तर पहिलं सगळं सुमसामच असेल सगळं. काय वाटतं सानवी तुला? पाय दुखायला लागले? बाबा हे उंच बघा एवढं आहे. आई आणि मावशी हे दोघी जण, आई आणि माझी बहीण. हे बघा हे दोघी जण बसलेले आहेत तिकडे. तुम्ही पण काय सांगा. जे नक्षीकाम केले तेच मी वारंवार व्हिडिओ चालू झाल्यापासून मी तुम्हाला एकच सांगतोय. इकडे जे नक्षीकाम केलं आहे खूप सुंदर केलं आहे, खूप सुंदर केलं आहे. हे आता तुम्हाला हे डीपली मी दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. हे आतमधलं आहे, म्हणजे हे वर्क केलं आहे त्याच्या आतमध्ये सुद्धा नक्षीकाम आहे टोटल. आणि हे जे बरोबर राईट साईडला जे हा मेनोरा दिसतो, ॲक्च्युली हे मस्जिद आहे. राजा इकडे नमाज पाडण्यासाठी यायचा. म्हणजे थोडक्यामध्ये त्यांची जे देवासाठी जे प्रार्थना करतात ते इकडं करण्यासाठी येत होते. हे मला पण माहीत नव्हतं. सोनीने एका तिकडच्या कर्मचाऱ्याला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं. माझे फॅमिली मेंबर पण जे मिस झाले ते पण भेटत आहेत, सारखे हरवल्यासारखे भेटत आहेत. चला आम्ही नाही बघितलं, आम्हाला जायचं बघायला. हे राधा तू वर कसं वाटलं? चक्कर येत होती. कुठे मोर आहे? कुठे मोर आहे बाबा? दाखव आम्हाला पण बघू दे मोर कुठे आहे. छोटी जागा आहे. आता इथून आम्ही आतमध्ये जाणार आहे. इथून एंट्री आतमध्ये जाण्यासाठी. तर हे बघा इकडचा पोर्शन, बाकी बाहेरचं गार्डन एरिया. हे पुढे जाऊ नको. त्या दोघी कुठे गेल्या? चला आता तू बघितलंच नाही एकदा? बाबू तुला वर जायचं? बाबू वर जायचंय? चला 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 चला. बाबू तर आमची एक्साइटेड असते सगळ्या गोष्टीसाठी, फिरण्यासाठी. मध्ये जाण्यासाठी वर आतमध्ये हा एंट्रन्स आहे छोटासा. कोणाला समजणार पण नाही. हे पूर्ण नक्षीमध्ये हे सगळं पॅक आहे. फक्त हा एकच पोर्शन आहे जो ओपन आहे. इथून आता आतमध्ये जातो. घनाट शांतता इकडे आणि खूप गार वारा येतो इकडे.
हा पूर्ण पॅसेज एवढा मोठा आहे सगळा सगळा टोटल पूर्ण पॅसेज हा एवढा मोठा आहे. आणि आता याच्यात मी फिरतो. आता हे वरून एक तार सोडली आहे. ॲक्च्युली माहीत नाही कशासाठी तार आहे, पण हे पूर्ण वरून बघायला पण भीती वाटते. सगळं कालचे नजारे आहेत सगळे. सगळे माणसं इकडे ओरडत आहेत. असं बोलतात की इकडे आवाज दिला की तो चारी बाजूला घुमतो, त्यामुळे इकडे भरपूर आवाज येतो. कोण कुठल्या बाजूला ओरडतं हे समजत नाही. हे वरून नजारा आहे हा. प्रचंड वर आलो आम्ही. तुम्हाला दिसेल. आणि भीती पण वाटते ॲक्च्युली. खूप उंचावर आहे. आता आम्ही बाहेर आलोय. हे सगळे माझे फॅमिली मेंबर एक 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 सगळे येत आहेत. कसं वाटलं? खालती बघायला लय भीती वाटते. बाबू भीती वाटली? बाबू घाबरली? बाबू हा सगळे ओरडत होते ना. वर जाऊन आलो, फिरून आलो. वर खूप भीती पण वाटली आणि खाली बघायला भीती वाटत होती. तर आता आम्ही सगळेजण खाली येणार आहे. तर खाली ग्राउंडला आल्यावर आम्ही परत व्हिडिओ कंटिन्यू करू. आता दुपारचे 4 वाजल्यात. परत आम्हाला घरी पण जायचं आहे. आता बराच वेळ झालेला आहे. तर खाली गेल्यावर आम्ही व्हिडिओ कंटिन्यू करतो. आम्ही खाली उतरतोय, पण खाली उतरताना एवढ्या मोठ्या पायऱ्या आहेत की आम्हाला उतरताना भयंकर खरंच त्रास होतोय. आता पडेल का काय असं वाटतंय, कारण की आता पाय लटलट हालायला लागल्यात पाय सगळे. आणि ही आमची राधाबाई नानू खूप आमची कशी गोल गोल करते. खूप मजा येते खूप सारी मजा येते आणि पाय पण लटपट आहेत. आता हे तुम्हाला समजेल, पाय थरथरायला लागले. तिकडे ॲक्च्युली हँडल वगैरे काहीतरी लावायला पाहिजे होतं, पण हे एक जुनं स्ट्रक्चर असल्यामुळे इकडे काहीच बदल करत नाही. जसं आहे तसं ओरिजिनल ठेवण्याचा ते प्रयत्न करतायत. आणि चढायला तर ठीक आहे, चढलो, पण उतरताना आता भीती वाटायला लागली. डुग्या तर आमचा बसून उतरायला लागला. तो बघा घाबरतोय आमचा डुग्या. आमचा पिकनिकचा दुसरा दिवस आहे. काल तर आम्ही सगळे तीर्थस्थान वगैरे केले, पण आज आम्ही जे विजापूरला आलोय एवढा चाललोय की आम्ही सगळे आराम करायलाच बसलो. सगळ्यांचे पाय थरथरायला लागले खाली येताना. आणि खूप चांगला एन्जॉय केलं आहे. तर आज आम्हाला घरी जायचं आहे काही करून, कारण की बराच वेळ झाला आहे. कालपासून आम्ही बाहेर आहे. काल सकाळी मॉर्निंगला आम्ही 5 वाजता निघालेलो. तर आज दुसरा दिवस झाला आहे. संध्याकाळचे आता 4 वाजले आहेत. त्याच्या आधी आम्हाला रात्री 12च्या आतमध्ये कसं पण घरी पोचायचं आहे. खूप उशीर होणार आहे, कारण की नंतरला सगळ्यांना भाऊजींना त्यांच्या घरी जायचं आहे. मला मुंबईला जायचं आहे. बाकीचे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे. आम्ही सगळे पिकनिकसाठी मिळालेलो. आणि बघा कू आणि बाबूचं काहीतरी चर्चा विनिमय जोरात चालू आहे. हे पूर्ण बांधकाम आहे ना 1600 ते 1700 शतकामध्ये पूर्ण बांधकाम झालेलं आहे. आणि एवढ्या वर्ष गेले तरीसुद्धा हे बांधकाम जसे आहे तसे अजूनही मजबूत आहे. कुठं हे कामाचं क्रॅक नाही झालं आहे, कुठं रिनोव्हेशन केलं असं वाटत नाही. जे ओरिजिनल जे बांधकाम होतं ना तेच इकडे बांधकाम मला बघायला भेटतं आहे. आणि हा आजूबाजूचा जो पूर्ण परिसर आहे प्रचंड मोठा आहे. खूप सारे गार्डन्स वगैरे आहेत. भरपूर पर्यटन इकडे फिरायला येतात. आता आम्ही वर सगळं फिरलो आहे. आता आम्ही खाली आलो, तरी तुम्ही गर्दी बघू शकता. सगळीकडे गर्दी आहे, जास्त प्रमाणामध्ये गर्दी आहे. तर आता आम्ही आलो खाली. तर आम्ही एक्झिट घेतो आहे आणि पुढे कसं काय आमचं प्लॅनिंग आहे सगळं तुमच्याकडे डिस्कस करेल. खूप सारा वारा पण सुटला आहे.
अरे बापरे, आलोय खाली पाय भरपूर दुखायला लागलेत आता, कारण की वर खूप उंचावर हे शिड्या होत्या. जे स्टेप्स चढलोय ते बरेच उंच होते. हां, आता ऊन पण पडले कडक, आता गरम पण व्हायला लागले त्याच्यामध्ये. आता सरळ गाडीमध्ये जाणार आता आणि आता घरी जायला निघणार आहे आता. तर आपण आता डायरेक्ट गाडीमध्ये भेटूया किंवा अजून पुढे कुठे जाणार असेल तर त्याच्यावर चर्चा करून भेटू आपण. सर्वजण आता थकले आहेत सगळेजण. आता काय कोणाला काय खायचं आहे का बघूया. थोडं नाश्ता वगैरे करून, जेवलो तर नाही आम्ही दुपारी अजून, तर नाश्ता वगैरे करणार आणि आता आम्ही निघण्यासाठी प्रयत्न करतो. आम्ही आता जायचं आहे, तर आता सगळेजण निघालेत. आता विजापूरवरनं आम्ही निघालो आहे, आता जतला पोहोचेल. मग जतवरनं मग तिकडनं आम्हाला गावी जायचं आहे प्रत्येकाला पापड्या. मी जाणार आहे मुंबईला, तर मला तिकडनं एक बिवघाट नावाचं एक प्लेस आहे, गाव आहे, तिकडनं मी मुंबईला जाणार आहे आणि बाकीचे गावी जाणार आहेत. तर आता सध्याला गाडीचे आता मग तिकडनं सगळ्यांना मुंबईला जाताना तिकडं मी बसेल तेव्हा तिकडं आपण भेटूया. आता आम्ही घरी आलो आहे. रात्रीचे आता साधारण एक 12:30 वाजलेत. तर काल सकाळी आम्ही 5 वाजता तयारी करून आम्ही 6 वाजता आम्ही निघालेलो घरातून. तर आजचा दुसरा दिवस संपून आता 12-12:30 वाजलेले आहेत. तर आता आम्ही सगळेजण घरी आले, भरपूर थकलो आहे आम्ही. आता जेवायला पण कुठले हॉटेल्स वगैरे इथं गावच्या साईडला काही भेटत नाही. तर आता बहिणीलाच सांगितलं की घरी जेवण वगैरे थोडंसं एक खिचडी भात वगैरे करायला. तर आता आम्ही आलो आहे, सगळ्यांची अवस्था दाखवतो. हो, दादा सगळेजण कपडे चेंज करून बसले आहेत. आता दुग्या भाई तर आमचा पूर्ण उघडाच झाला आहे. आम्ही पंढरपूरला वगैरे गेलेलो किंवा परत आम्ही याला गेलेलो, कुठे ते ताई कुठलं गावाचं नाव का ते शेवटला गेलेलो, गगना काय गाणगापूरला आम्ही गेलेलो. तर तिकडे सगळे कपडे ओले होते, तिकडचे सगळे कपडे आम्ही आता ते धुवायचे आहेत. परत ते चालले. परत माझी बहीण, तिला जेवण बनवायला लावलंय. ताई आता काय बनवते जेवायला? सगळ्यांना भूक लागली, आता तिला जेवण बनवायला सांगितलंय. चल, तर आता आम्ही घरी आलोय. तर आता जेवायचं आणि झोपायचं, याच्या व्यतिरिक्त आता दुसरं सांगण्यासारखं काहीच नाही. तर माझा पिकनिकचा जो व्लॉग होता हा आता मी सध्याला इथेच संपवतो. नेक्स्ट टाईम कुठे पिकनिकला वगैरे जाणार असेल तर मी तिकडचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला परत अपडेट करेल. तर आता आम्ही गावी आलेलो, तर आम्ही या इकडचा स्पॉट आम्ही निवडला. मुंबईला असेल तर आम्ही त्या साईडला कुठे गेलो असेल आणि कुठे पिकनिक असेल तर नक्की मी तो व्हिडिओ बनवून यूट्यूबला टाकायचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला त्या ठिकाणाची पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न करेल. चला, बाय, टेक केअर.